ए थांब थांब असता नाही आधीपासून बघा. ए काय थांब चला घास कापायला माझ्यासोबत. आता जे काम आहे करा आपल्याला सकाळ सकाळ. ते काम झालं आई साहेबांनी मला बोलून घेतलं. म्हणलं काय हो, म्हणजे आपल्याला वाटतं धुवायचं आहे. म्हणलं बरं आहे भाऊ चला. आता काम दिलंय म्हटल्यावर मी काहीतरी उद्योग करूनच ठेवणार ना. आता स्विमिंग पूलला कधी गेलो नाही, मला आता आपण इथे स्विमिंग पूल तयार करायचा. पाणी वगैरे मारलं, मला फरची बसायला लागली होती. मी फरची तर काय पुसली नाही टाळ्यावर, नुसत्या घसरगुंडे खात होतो. म्हणलं बरं पडलो भाऊ, लय अवघड व्हायचं. पण पडलो जर का धर पडलो चांगलं, घसरले पाय बी. पण आपलं आई साहेब म्हणे तू जर पाहुणे याच्यात जर वाटता धुतला नाही मग तो इकडं पाहते. म्हणलं बरं धुतो. म्हणलं आई साहेब थांबा पटकन फडत घेतलं, मस्तपैकी वाट्टा वगैरे धुवून काढला का स्वच्छ निघतो ना एकदम. आता कसं आहे काम करावं लागतं बोबली. वाट्टा वगैरे झाला साफ. नंतर आई साहेब म्हणे भाऊ आपले बेडशीट ते क्लिअर करून टाक आपल्या हॉलमधले. म्हणलं बरं आहे भाऊ. आई साहेबांनी नवं बेडशीट वगैरे दिलं, सगळं एकदम क्लिअर आवडलं. तेवढ्यात पाहुणे पण आले. पाहुणे कोण दाजीन ते. म्हणलं आता बरं का एवढं जवळचे पाहुणे ना, एवढं आवरायला लावलं आई साहेबांनी मला. दिदी पण आली होती बरं का, तिला चहाच मीठ केला बरं का. तर पाहुणे आलो चहा तर मलाच करावं लागतं तुम्हाला तर माहिती आहे. आता दाजीने त्यांनी गाडी पण घेतली होती नवी इर्टिगा. पप्पाने ती गाडी वगैरे बघत होते. गाडी वगैरे बघून झाली. आता दाजीने ती शहरात त्यांना ते कांदे वगैरे काय माहिती नाही. चला म्हणलं तुम्हाला तरी वावर दाखवून आणतो. कांदे वगैरे बघा दाजीने त्यांनी गाडी घेतली, ती ओवळत लागल ना. आई साहेबांनी ओवळली वगैरे. आता बरं आहे चला, सगळी पब्लिक जाऊन झाली ती मावशीन त्या सर्व. आणि हा माझा भाचा आहे बरं का, बघा का ते हसतोय. काल टाटा बाय बाय केलं म्हणलं परत ये. जय श्रीराम.